हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जे आहे ते हाहाकार उडवला आहे। जिल्ह्यामध्ये सगळीकडे आपण जर पाहिलं तर जनजीवन विस्कळीत झालं आहे। मी सध्या हिंगोलीतील कळमनुरी रोडवर असणाऱ्या या ब्रिजवरती आहे। इथून जर आपण पाहिलं तर हा हिंगोली शहरातील जिनमाता नगर भांगर नगरचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाऊस झाल्यामुळं इथं नदीचं स्वरूप आलं आहे। पाण्याचा एवढा मोठा प्रवाह जो आहे तो या भागातून वाहतो आहे। हा केमिस्ट भवन मध्ये पाणी शिरलं आहे, त्याचबरोबर पाठीमागच्या अनेक घरामध्ये जे आहे ते पाणी शिरलं आहे। एवढंच नव्हे तर हिंगोली शहरातील बसस्टँड परिसरातील काही घरामध्ये पाणी शिरले, सिद्धार्थनगर भागामध्ये पाणी आहे। जिल्ह्यातील अनेक नद्या ओढ्यांना पूर आला आहे। पिंपळकुटा गावामध्ये थोडंसं पाणी शिरल्याची माहिती आहे। त्याचबरोबर बासंबा ते पेडगाव जाणाऱ्या रस्त्यावरती ओढ्यावर पूर आल्यामुळे पाणी शिरले। आपण जर पाहिलं तर या सगळ्या गाड्या ज्या आहेत या स्कूल बस आहेत आणि या स्कूल बस या संपूर्णपणे या पाण्यामध्ये अडकल्या आहेत। पलीकडे जर पाहिलं तर एक टेम्पो आहे, तो टेम्पो अक्षरशः दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवला आहे, कारण या पाण्याच्या प्रवाहामध्ये तो टेम्पो वाहून जाण्याची भीती होती। हिंगोली जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने जो आहे तो रेड अलर्ट दिला होता आणि या रेड अलर्ट नंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि या पावसामुळे दानादार उडलेले चित्र आहे। आपण या पुलाच्या इकडच्या बाजूला आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहे ते महावितरणचं एक तिथं सबस्टेशन आहे आणि या सबस्टेशन मध्ये पूर्णपणे पाणी भरले गेले। मोठा हाहाकार जो आहे तो या मुसळधार पावसाने उडलेला आहे। यातलं बरचसं साहित्य वाहून देखील जाण्याची भीती आहे। इकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी जो आहे तो हा पूर्ण पठारी भाग असतो। काल पाहिलं तर काल या ठिकाणी धूळ उडत होती, परंतु आज सकाळपासून झालेल्या पावसाने मात्र या परिसराला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं आहे। तुडुंब भरलेलं पाणी वाहत आहे आणि या पाण्यामुळे जे आहे ते अनेक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे। प्रशासनानं जवळपास 200 नागरिकांना स्थलांतर केलं आहे आणि नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी प्रशासन सतर्क झालं आहे। सध्या थोड्या वेळासाठी पाऊस थांबलाय, परंतु आणखी जर पाऊस आला तर आणखी परिस्थिती विदारक होण्याची शक्यता आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली।